नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण हिमोग्लोबिनने भरपूर असं बीटरूटचं सलाड अगदी झटपट बनवणार आहोत। आलिया भट्टने देखील एका व्हिडिओत हे सलाड रिकमेंड केलेलं होतं, तर त्याप्रमाणे मी एक बीट घेतलेला आहे। ते स्वच्छ धुवून आपल्याला त्याचे दोघंही देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाटा पिलर जो असतो त्याच्या सहाय्याने आपण बीटचं साल आधी काढून घेणार आहोत। हे साल मातकट चवीला लागतं म्हणून हे काढणं इथे गरजेचं आहे। मी बीटचं साल छान काढून घेतलेलं आहे। अगदी लाल बुंद आता आपला बीट दिसत आहे। जी बारीक किसणी असते तिच्या सहाय्याने आपण याला किसून घेणार आहोत। बरेच लोक आधी शिजवून घेतात मग किसतात, पण त्यापेक्षा कच्चाच बीट जर खाल्ला तर त्याच्यातले जीवनसत्व आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात। तर त्यासाठी मी आधी बीटरूट छान मस्त किसून घेतलेला आहे। हे पहा, एवढा किस या बीटचा पडलेला आहे। तर एका बाउलमध्ये हे बीटरूटचा किस आपण घालून घेणार आहोत। संपूर्ण किस मी या बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यात आता घरी बनवलेलं फ्रेश दही मी 5 चमचे यात घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार दही थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल। यात आता 2 चमचे मी साखर घालून घेत आहे। साखरसुद्धा कमी जास्त तुम्ही करू शकतात। 1 चमचा चाट मसाला आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर अगदी चिमूटभर काळी मिरीची पावडर मी घालून घेतली आहे व हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी छान गुलाबी रंग याचा तयार होतो, म्हणजे खायच्या आधीच आपल्या डोळ्याला हे आवडू लागतं। अगदी मस्त रंगाचं हे दिसतं। याला तडका आपण देणार आहोत। पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात जिरं आणि मोहरी घालून घेतली आहे। त्यानंतर 2-3 पानं कढीपत्ता घालून घेतला आहे व 1 पिंच हिंग मी टाकून घेतलेला आहे। तर हे सर्व आपण बनवलेल्या या रायत्यावर ओतून घेणार आहोत। हे पहा, अगदी छान हे झालं आहे। हे आता एकजीव पुन्हा चमच्याच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे। बायकांसाठी हे खूप उपयुक्त आहे। हिमोग्लोबिन शरीरात कमी झालं असल्यास हे रोज तुम्ही जेवणासोबत खाऊ शकतात। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा। रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।